हो साहेब सोबत राहिले म्हणून त्यांची सावली, सोबतीने साहेबांच्या चालत पावल पावली, मन मोकळे दिलन भारी अभ्यासू खासदार आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब या ठिकाणी आपलं मनोज व्यक्त करते. जय शिवराय. शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अशोक बापू पवार यांच्या या प्रचाराच्या सभेसाठी एका अर्थानं सांगता सभेसाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आदरणीय केडी बापू असतील, संदीपजी गीते असतील, स्वप्नीलजी कुंजीर असतील, संतोषजी कुंजीर असतील, संदीप शेठ धुमाळ असतील, धनंजयजी चौधरी असतील, सुभाषजी टिळेकर असतील, जगदीशजी महाडिक असतील, माधवअण्णा काळभोर असतील, भन्साळी साहेब असतील, मागे बसतील, सगळीच ज्येष्ठ मंडळी आपण सगळेजण. आणि खरं तर ज्यांच्यामुळे ही सभा झाली तो आमचा सागराबा. या पठ्ठ्यामध्ये एवढी ताकद आहे, अख्खा महाराष्ट्र फिरतोय. अख्खा महाराष्ट्र फिरत असताना सगळ्यांना सांगतोय ही नाही एवढीच वेळ मिळेल, ही एवढी करू शकतो, पण हा तुमचा पठ्ठ्या मला फोन करून सांगतो मला माहिती नाही, रविवारी यायचंय, बाकी ऍडजस्ट तुम्ही करा. पण आपण एखाद्याला जीव लावला, माणूस तसा जीवाला जीव देणारा असलं तर तेवढ्यासाठी नेमकं केलं पाहिजे. म्हणून आजच्या सभा कॅन्सल केल्या आणि रुई कांचनच्या आजचं शेड्यूल उलटं केलं. सकाळपासून 3 विधानसभा झाल्यात, अजून 4 विधानसभा मतदारसंघामध्ये अजून जायचंय, त्यामुळे जास्त वेळ बोलणार नाही. खरं तर आज आपल्या मतदारसंघामध्ये म्हणजे मीडियाचे मला बरेच फोन आले, मतदारसंघामध्ये आज एक सभा झाली गुलाबी जॅकेटवाल्यांची. चष्मा बरा आहे का आपलं बघितलं, आपल्याला सल्ला मिळालाय चष्मा बदल, म्हणून म्हटलं चष्मा बरोबर आहे का बघावं. पर इसमें मजा नाही. म्हणजे कसं आहे, तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन जर आमच्या टीका करणार असेल, उद्या तुमच्या मतदारसंघात येऊन याला उत्तर देणार एवढंच ठणकावून सांगतो. तर मजा उसमें है. तुम्ही आमच्या मतदारसंघात येऊन बोलून गेलात, आदरणीय दादा उद्या अमोल कोल्हे सभेला बारामतीत आहे आणि जे उत्तर मिळायचंय ते बारामतीत येऊन उत्तर देतो. पण बापू जसं म्हणाले तसं, बापू खरं आजची सभा मीडियाने काही मला बाईट पाठवल्या आणि मलाच आश्चर्य वाटलं. एवढी मोठी माणसं एवढं धडधडीत जेव्हा खोटं बोलायला लागतात तेव्हा त्याची मला गंमत वाटली. त्यामुळे फक्त एवढंच सांगतो, तुम्ही अमोल कोल्हेंविषयी बोललात. 2019ला आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगावं, अमोल कोल्हे तुमच्या दारात तिकीट मागायला आले होते की अमोल कोल्हेंना पायघड्या घालत तुम्ही मागे लागले होते, याचं त्यांनी उत्तर द्यावं. बाकीचा सगळा हिशोब उद्या बारामतीत. म्हणजे इलाका तुम्हाला धमाका आम्हाला, तेवढं फक्त उद्या बघ. पण वैयक्तिक ही टीकेची निवडणूक नाहीच आहे. ही निवडणूक अमोल कोल्हेची नाहीच आहे. ही निवडणूक कुठल्या उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा नाहीये. ही निवडणूक महाराष्ट्राच्या हिताची निवडणूक आहे. कारण अमोल कोल्हे विषयी मला मीडियाने विचारलं, अमोल कोल्हे विषयी अजितदादा असं असं म्हणाले. म्हटलं त्यापेक्षा प्रश्न हा महत्वाचा आहे की पक्ष चोरून चिन्ह पळवून जे पुन्हा महाराष्ट्राच्या अर्थमंत्रीपदी बसले, माझ्या सर्वसामान्य नागरिकाच्या आयुष्यातला जीएसटी कमी व्हावा म्हणून महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलमध्ये किती वेळा बोलले. आज आमची पोरं शाळेत जातात तेव्हा शिस पेन्सिल आणि खोडरबरवर 18% जीएसटी आहे.
खतावर 5% जीएसटी, शेती अवजारांवर 12% जीएसटी आहे, दह्यावर बी जीएसटी आहे, कीटकनाशकावर 18% जीएसटी आहे. पण ज्या विकासाच्या गप्पा मारत गद्दारी करून लोक सत्तेत गेली ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलला जातच नाहीत. त्या बैठकीला महाराष्ट्राचे अर्थमंत्री जातच नाहीत. हे रेकॉर्ड तपासून सांगतो. रेकॉर्ड बघा. कधी तुम्हाला असं ऐकलं का महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलला गेले आणि जीएसटी काउन्सिलमध्ये महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी आग्रही भूमिका केली की शेतकऱ्यांच्या ज्या काही वस्तू शेतीसाठी लागतात, अवजारं लागतील, खतं लागतील, कीटकनाशकं लागतील, या सगळ्याची जीएसटी माफ करा. मागणी केली महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी? केली नाही. महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शिक्षणाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. हे अनन्यसाधारण महत्व असताना शैक्षणिक गोष्टींवर जो जीएसटी लागताय हा जीएसटी रद्द करा. महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांनी मागणी केली? ही मागणी केली नाही. भावांनो, निवडणूक ही आहे. जे लोक विकासाच्या गप्पा मारतात, या विकासाच्या गप्पा फक्त रस्ते केले, इमारती बांधली म्हणजे विकास होत नाही. विकासासाठी माणसं उभी करावी लागतात. त्या माणसांचं आयुष्य हे सुखकर करावं लागतं. आणि म्हणून ही निवडणूक या महाराष्ट्र धर्मासाठी गेल्या 2-2.5 वर्षात आपण पाहिलं मराठी माणसांनी निर्माण केलेले 2 पक्ष फोडले गेले. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेना फोडली आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी निर्माण केलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला. कशासाठी नेमका फोडला? म्हणजे महाराष्ट्रात आता शिवस्वराज्य यात्रेच्या 67 सभा झाल्या, अर्ज भरायच्या वेळेच्या जवळपास 12-15 सभा झाल्या आणि त्यानंतर आता 4 तारखेपासून जवळपास 42-43 सभा झाल्या असतील. एवढा महाराष्ट्र फिरून झाल्यानंतर एवढं का फिरू शकतो? तुम्हा सगळ्यांच्या जीवावर, तुम्हा सगळ्यांच्या विश्वासावर. कारण ज्याचा बालेकिल्ला मजबूत, ज्याचा बालेकिल्ला मजबूत त्याचा किल्ला मजबूत, आणि ज्याचा किल्ला मजबूत त्याला मोहिमेवर जाता येतं. म्हणजे याच उरुळी कांचनचे उपकार आहेत. उरुळी कांचनमध्ये लोकसभेच्या वेळी जेव्हा सभा झाली तेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी फक्त नॅपकिनवर पाणी घेतलं आणि चेहरा पुसला. साहेबांच्या चेहऱ्यावरचा थकवा पाहिला आणि संध्याकाळी साहेबांना सांगितलं, साहेब लोकसभा निवडणूक जरी लढवत असलो तरी सुद्धा बाहेर प्रचाराला जायला मी तयार आहे. 1-2 नाही, तब्बल 18 सभा लोकसभा निवडणूक लढवत असताना घेऊ शकलो. कारण माग बाले किल्ला सांभाळायला अशोक बापूंसारखा खंबीर नेता उभा होता. आणि बाहेर 18 सभा घेतल्यानंतर सुद्धा शिरूर हवेलीने तब्बल 28,000चं लीड हे लोकसभेला दिलंय. पण आता लोकसभा तो सिर्फ झाकी थी, विधानसभा बाकी आहे. म्हणजे लोकसभेला 28, आता विधानसभेला किती? 28चं किमान 82 तर करा, तर शान आहे त्याच्यामध्ये. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत जो माणूस आपली प्रत्येक अडी अडचण सोडवण्यासाठी, मी अनेकदा बापूंना विचारतो, म्हटलं बापू तुमचा दिवस जो सुरू होतो तो मावळेपर्यंत तुम्ही सातत्यानं शिरूर हवेलीच्या ध्यासासाठी झटत असता, विकासासाठी झटत असता, अडी अडचणी सोडवण्यासाठी झटत असता. आणि हे सगळं करत असताना बापूंना नाही कधी उज्जैनला कुणाला देवदर्शनाला पाठवावं लागत का? लागते? हा, जो माणूस विकासाला देव मानतो आणि लोकांच्या चेहऱ्यावरचं सुख आणि लोकांची अडचण सोडवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणारं समाधान हे देवदर्शनाचं पुण्य मानतो, तो माणूस लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला पुन्हा निवडून देणं हे तुमचं माझं काम आहे. कारण 2-2.5 वर्षापूर्वी जे भूमिका बदलल्या गेल्या, या भूमिका बदलल्यानंतर नेमकं महाराष्ट्रात घडलं काय? विकास कधी म्हणतो आपण? चांगले उद्योगधंदे आले, उद्योगधंदे आल्यानंतर पोरांना नोकऱ्या लागल्या, नोकऱ्या लागल्यानंतर आयुष्य बदललं. म्हणजे आपलं सपराचं घर जेव्हा पत्र्याचं होतं, पत्र्याचं घर जेव्हा स्लॅबचं होतं त्याला विकास म्हणतो. जेव्हा 2 चाकीवरून 4 चाकी दारात येते त्याला विकास म्हणतो. महिन्याला पगार मिळायला लागतो त्याला विकास म्हणतो.
पण पक्ष फोडून चिन्ह पळवून पक्षाची नावं पळवून सत्तेत गद्दारी करून गेल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन असेल, बल्क ड्रग पार्क असेल, टाटा एअरबस असेल, सगळं आपल्या हातून हिरावून नेलं गेलं. 5 ते 6 लाख तरुणांच्या वाटचा रोजगार हा हिरावून नेला गेला. आणि त्यामुळे आदरणीय दादांना मी हेच सांगतो, अमोल कोल्हेला चष्मा बदल सांगण्यापेक्षा माननीय मोदीजींना माझ्या मराठी तरुणांना रोजगार द्या हे सांगितलं असतं तर जास्त बरं वाटलं असतं. माझ्या माता भगिनी आज जर आकडेवारी बघितली तर एकीकडे हे सरकार जेव्हा लाडकी बहीण सांगतं त्या आपल्याला तर माहिती लोकसभेना यांना झाली मतांची कडकी आणि म्हणून विधानसभेच्या आधी 2 महिने बहीण झाली होती लाडकी. बरोबर की नाही? पण खरं म्हणजे काय, चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. चाय पर शुरू हुई सरकार गाय पर आकर अटक गई. बात तो हुई थी 15 लाख की, 1500 में कैसे सिमट गई. इसलिए भाई दादा भाऊ ये गुलाबी नहीं आता जांभड़ी, ये धूल हमारी आंखों में न झोंके, तुम्हें गद्दारी के लिए 50 खोके और लाडली बहना सिर्फ 1500 में ओके. कारण त्याच लाडक्या बहिणीला माहितीये जेव्हा दाजींनी सांगितलं होतं आत्ता दिवाळी होऊन गेली आणि त्या लाडक्या बहिणीला माहिती झालंय का हे सरकार एका हाताने दिल्यासारखं दाखवतंय 10 हाताने काढून घेतंय. कारण दिवाळीचा किराणा भरत असताना लाडक्या बहिणीला कळून चुकलं होतं. दाजींनी सांगितलं होतं करंजा कर, बहिणीने खोबरं घ्यायला गेली, खोबरं कळलं 140चं 280 झालं. तेलाचा डबा कितीने वाढला ताई? 500 वाढला का 700? 1000 तेलाचा डबा वाढलाय. म्हणजे ही जर परिस्थिती असेल तर विचार करा, या पद्धतीची महागाई वाढत चालली, पेट्रोल वाढलं, डिझेल वाढलं, जीएसटी तुमच्याकडून तुमच्या हक्काचं शोषून घेतंय. म्हणजे दिवाळीला आमचा भाचा गेला असेल मोटरसायकल घ्यायला, 50,000ची मोटरसायकल घेतली तरी 28% जीएसटी, 16,000 रुपये टॅक्स पायी द्यावे लागले. लाखाची मोटरसायकल असेल तर 28,000 रुपये टॅक्स पायी द्यायला लागले. म्हणजे पोरग जन्माला आल्यानंतर त्याला व्हॅक्सिन देतो ना, त्या व्हॅक्सिनवर पण जीएसटी, आणि माणूस गेल्यानंतर तिरडीसाठी कापड अंथरवतो ना, त्या कापडावर सुद्धा जीएसटी आहे. असं एका हाताने ही योजना दिली म्हणायचं आणि 10 हाताने वरबाडू घ्यायचं, हे या सरकारचं काम आहे. विचार करा, 2014ला सोयाबीनचा भाव काय होता? 5,800 होता. तेव्हा हे भाजपावाले गळ्यात टाळ घालून टाळ कुटत सांगत होते सोयाबीनला 7,000 रुपये भाव मिळाला पाहिजे. किती साली? 2014. सोयाबीनचा भाव किती होता? 5,800. भाजपवाले मागत किती होते? 7,000. 2014ला पेट्रोल कितीला होतं? 70 रुपयाला. आता 24 साली कितीला गेले? 105 रुपयाला. डिझेलची किंमत दुप्पट झाली. डीएपीची बॅग 450 रुपयाला होती, ती 1650 रुपयाला गेली. आणि सोयाबीनचा भाव 5,800ला होता, तो कुठंतरी 3,500 आणि 3,800ला शेतकऱ्याला सोयाबीन घालावं लागतंय. आता तर 3200 रुपयाचा भाव. जर 5,800चं सोयाबीन 3200 रुपयाला आलं, सोयाबीनचा जर एकरी उत्पादन खर्च जर क्विंटल मागे बघितला तर 6,000 रुपये हा उत्पादन खर्च आहे. आणि शेतकऱ्याच्या हातात जर 3200 रुपये मिळत असतील तर पक्ष फोडून चिन्ह पळवून तुम्ही कुठला विकास करायला गेला होतात या प्रश्नाचं उत्तर आधी मिळालं पाहिजे.